पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। रुक्मिणी बघितलं का? अगं ह्या घरापेक्षा तिला त्या बापूचं जास्त पडलंय। दे ह्या घरात ना हाकलून तिला त्या बापूकडं। एवढा मोठा घरातला सण सोडून पळाली ना तर कशाला ठेवते तिला इथं? अजून सण साजरा व्हायचाय मावशी। आणि आता कदमांची धाकटी सून आल्या ना, आता बघा मी हा सण कसा साजरा करते ते। अर्जुन जा तयार होऊन ये, तुला अजून एकाला अटक करायची बाबा। आता कुणाला अटक करायला निघाली? अगं तू तू कुठे गेलतीस? मम्मी अगं थांब की सगळं सांगते मी। स्वप्नील सर यात ना एक पिक्चर भरून आणलाय, तेवढं पिक्चर लावा की। संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आपण एक मस्त पिक्चर बघू बघा। लावा एवढा। चला आमच्या बापूंच्या राणीमध्ये दारूच्या बाटल्या कुणी ठेवल्या हे बघा की आता। अगं बने, अगं तू सरळ सरळ दिसतेस की खाना खुणा करताना? नाही 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 नाही, हे सगळं खोटं खोटं। अहो मावशी एवढं डळडळीत दिसतंय तुम्ही खोटं म्हणताय वय? आप्या म्हणजे तुझे बापू आता सुटतील ना? सुटतील ना, नुसते सुटणार नाही मामी, मान सन्मानाने सुटणार आहेत। तुमची लेख काय म्हणली होती आठवतंय ना? मम्मी मी तुला वचन देते, मी 2 दिवसाच्या आत बापूंना बाहेर काढणार। मी माझ्या बंटीला एक फोन लावू का? लावा लावा, बंट्याला फोन लावा, पण मला नाही वाटत तुमच्या बंटीची घंटी आज वाजेल म्हणून। अरे अर्जुन चुके। यस सर। लेडी कॉन्स्टेबल आणलं सर। हातकड्या आणली सर, घेऊन या मग। आलो सर। काय हो मावशी, सकाळपासून बघतोय लय काय काय बोलत होतं आमच्या मम्मीला, आता घ्या। भया मला वाटलंच होतं बापू असं काहीच करणार नाही। अहो अक्का, तुम्हाला नुसतं वाटलं होतं, आम्हाला पक्क माहित होतं। कसं आहे ना मावशी, तुम्ही आप्पीच्या नादी नव्हतं लागायला पाहिजे बघा, कारण गोडा संग गोड आणि कडू संग कडू वागणारी ही आप्पी। सरकार नाही, फार चुकीचं वागलाय बरं का तुम्ही। अजिबात पटलेलं नाही मला हे। अब काय तुम्ही मावशी, एका गरीब आश्रम त्या बापूंवर आळ घेतला खोटा तुम्ही? नाही नाही, फारच चुकीचं आहे, मी समर्थनच करू शकत नाही। रुक्मिणी अगं तू तर अगं मनी तू गप्प बस, ते म्हणताय ते सगळं बरोबर आहे, चुकलंच तुझं। आता सगळं बाहेर आलं का नाही? मावशी झालं का? टोकाच्या का बेड्या? नको ना नको कसं मावशी, शेवटी नियम तो नियम, कायदा तो कायदा। मनीषा ढोबळे, सुरेश मानेंवर खोटे आरोप केल्याप्रकरणी
आणि बनावट दारू प्रकरणी मी तुम्हाला अटक करतोय. मावशी शूट करायचं काय हे? यस मॅडम. कॅमेरामॅन दीपक माने रिपोर्टिंग पीओ मॅडम. आता करतो की शूट. अहो साहेब बियाणे कशाला घालताय? मी येते ना चालत. चिंचुके गाडी आणली का? सर विसरली, राहिली गाडी सर. व्हेरी गुड. तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. वाईटातून चांगलं होतं हेच म्हणायचं. चालत नेऊ ना मावशींना? हा चालते की सर. संक्रांतीचा मान आहे त्यांचा. चला मावशी चला. आई ए यार काय करताय? ए यार आईला सोड, माझ्या बाजूला चल. आईला सोड म्हणलं ना तुला. आगे चल. चिंचुके या तर साध्या नागरिक आहेत रे. यांच्याकडे बनावट दारू कशी काय आली? कुणीतरी सरकारी अधिकाऱ्यांनी मदत केली असेल. काय हो ढोबळे? अर्जा हे लय महागात पड ना, तुला सांगून ठेवतोय. ढोबळे साहेब गोडी ते ना तवर शांत आहे. परत जर ना हाताला लागलं ना तर कायमचा बात करून ठेवी. सोड ना माझ्या बंटीला. सोडणार मावशी. आत्ता सोडणारच आहे, कारण परत धरावाच लागणार आहे. आणि बापूंच्या गाडीत ठेवायला बाटल्या कुणी दिल्या ना हे बी चांगलंच माहिती आहे मला. बंटी साहेब रॉकेट गायब आहे. गावल चिंचुके. रॉकेट बी गावल आणि त्याच्या जबानीतनी ह्यो बी गावल. मग कसा वाचणार रे ढोबळे? चिंचुके सगळी गावत्याल, वळीनी सगळी गावत्याल. पहिलं बापूंना सोड. मला माहित होत अगं सगळं गाव पाठ फिरवल. सगळी आपली माणसं हाताश होतील, पण माझी लेक माझ्या पाठीशी खंबीर उभी राहील. माझ्या बाबतीत कधीच वाईट होऊन देणार नाही. मला माहित होत अगं. तू झालीस जाऊन आपल्यात माझ्यासाठी कलेक्टर आहेस आणि कलेक्टर राहशील, लक्षात ठेव. अरे चिंचुके हे मोकळं जेल काय चांगलं वाटत नाही बरं का. मावशींना घेऊन जा आतमध्ये. नाही नको. मी माफी मागते, माझी चूक झाली ना. तिकडं भर मांडवात माझ्या पोराचं लगीन उधळलं म्हणून त्याचा राग होता माझ्या डोक्यात आणि म्हणून मी हे सगळं केलं. पण मला जेलात नाही जायचं, मला माफ करा. अगं आई तू कशाला गबस मोड द्या. तुझ्यामुळे झालंय सगळं. इथं बाप जन्मात कधी मी जेल पाहिलं नव्हतं.
मावशी फक्त एवढंच नाहीये, तुम्ही आधी पण भास्कर बाय तुझी बी मी माफी मागते, तुला बी मला त्रास दिला याच्या मी तुमच्या सांगण्यावरूनच. अगं आप्पे ऐक ना. नाही सरकार थांबा. माझ्या बापूंनी गुन्हा केला होता म्हणून त्यांना तुरुंगात टाकलं ना, मग आता यांनी पण गुन्हा केलाच आहे की, मग यांना तुरुंगात. अर्जा, तू आईला आत टाकून तर दाखव, मग बघ मी काय करतो ते. संकल्पराव ढोबळे अजून बी तोर गेला नाही म्हणा की, आणि मला चांगलंच माहिती हे सगळं ना तुमच्या या भ्रष्ट डोक्यातनं चाललेलं असणार आहे. ए चले चल, बापाला शिकू नको. नाही नाही, आमच्यात बापाला शिकवत नाहीतच, बाप आम्हाला शिकवतो आणि आम्ही ते ऐकतो बर का. एक नंबर वहिनी बघा. ओ बापू, अहो मला माफ करा ना तुम्ही तरी, तुम्ही सांगा ना हिला मला सोडायला. अहो चूक झाली माझी, मी काय मुद्दाम केलं का? सांगा की आप्पीला. अहो आप्प्या नाही बापू नाही. अर्जुन काही झालं तरी मावशींना शिक्षा झालीच पाहिजे. थांब अर्जुन, मावशी आपल्या घरच्या पाहुण्यात, हे लक्षात ठेव. सरकार आप्पे तू लई मोठी चूक करतेस हं? अगं बहीण आहे माझी ती, तिला जर काय झालं ना तर मग बघाच तुम्ही दोघं. देवा वाचव रे मला, माझी चूक झाली सांगितलं तरी मला बेड्या टोकतात. देवा देवा देवा, माझी साखर वाढली वाटतं, बीपी बी वाढला, मरते का काय मी, आता काय करू? ए अर्जा, माझी या संकल्प ढोबळेची आई आहे ती, तिला जर काही झालं ना तर याद राख. आप्पे कंप्लेंट मागे घे. आप्पे मी काय म्हणतोय तुला, थांबा थांबा, गोंधळ करू नका सगळ्यांनी अजिबात. मी काय म्हणते जाऊ द्या ना आता, सणासुदीचं कशाला पाहिजे एवढा गोंधळ, आहे का नाही ग सुषमे? सोडा ना मला, मला नाही केलं राहायचं, सोडा सोडा. आप्पे काय करायचंय? अर्जुन मी मगाशीच सांगितलंय, मावशींना शिक्षा झालीच पाहिजे. ए आप्पे, तुझं आयुष्य बरबाद करे ना मी. ए बंट्या, आता इथून पुढे एक शब्द जरी बोललास ना, तुझ्या आई बरोबर तुला पण आत टाकेल. अगं आप्पे चूक झाली माझी, 10 वेळा म्हणते चूक झाली माझी. ओ मावशी काय नाटकी करताय हो? त्या दिवशी लय दंगा करत होता ना, बापूनीच ठेवली दारू, बापूनीच ठेवली दारू, आता काय झालंय? आप्पे विचार कर, सगळ्या गावासमोर सरकारच्या घरच्या माणसाला तू. सरकार कायद्यापुढं कोणी लहान मोठं नसतं. आप्पे तू हे लई चुकीचं करतेस बर का. अगं परत एकदा विचार कर. नाही आई, थांबा तुम्ही जरा. होय हो, अहो तुम्ही तरी सांगा की आप्पीला समजावून. मला अटक करा असं सांगणारी आपली आप्पीच होती का नाही? मग आता मी काय सांगणार तिला? मावशी तुम्हाला हे सगळं कुणी करायला सांगितलं? नाही मला माहिती आहे तुमचं डोकं नसणारच आहे, पण तुम्हाला हे सांगितलं कोणी की बापूंच्या गाडीत ही दारू ठेवायला? मावशी काय विचारतोय? दारू ठेवायला कुणी सांगितली? त्यांची नावं सांगा, तुम्हाला सोडतो. नाही नाही नाही, मला काय बी माहिती नाही, काय बी माहिती नाही. ठीक आहे मग कॉन्स्टेबल टाका त्यांना. टाका यांना टाका. नाही 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 नाही, ए बंटी अरे चांगला.
मावशी काय करताय? उठा उठा. नाही नाही, मी इथंच बसून राहणार आहे, मी उठणारच नाही आता. हा आई, तू इथंच बस. इथून आहे ना अजिबात हलू नको. मावशी अहो काय करताय तुम्ही? अर्जुन सांग की. मावशी तुम्हाला उचलून टाकायला लागलं आतमध्ये. काय करायचंय ते करा, पण मी इथून हलणार नाही म्हणजे नाही. हा. मावशी उठा बरं पहिलं, उठा. नाही उठणार मी आता इथनं. ए अप्पे, लय कायदा कायदा करत होतीस ना, आता सांग ना त्याला. अर्जा, माझ्या आईला लेडी कॉन्स्टेबल स्वतः कोणीच हात लावायचा नाही. हा, तू बी नाही. ए सरकारी अधिकारी, तुम्हाला कायदा नको शिकू. चल निघ. मनी मावशी मी इथनं हलणारच नाही. हा. हो, झाला एवढा तमाशा बाज झाला की तुम्ही तरी त्यांना आम्ही आता आणखी कुठल्या भाषेत बोलायचं? खिलाडे दाजी, तिकडे काय बी होऊन दे, पण या मावशीला आत टाकायचं म्हणजे टाकायचं. साहेब या अशा खाली बसल्यात म्हणले यांना आत कसं टाकायचं? मावशी तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही उठा आधी. अप्पे, तू असं करू नकोस. अगं सगळ्या गावभर धिंड काढली ते पुरं नाही का झाली तुला? नाही आई, तुम्ही असं काय करताय? त्यांनी गुन्हा केलाय ना, मग त्यांना शिक्षाही व्हायलाच पाहिजे. देवा परमेश्वरा, काय वेळ आणली माझ्यावर. आई तू आहे ना अशीच बसून राहा. बघू कोण काय करते. अर्जुन काय करायचंय? बघ की आता. म्हणजे चिंचुकी यार, चौकी धुतलीच नाही दिवाळी नंतर. घे धुवून चल पटकेनी. माझ्या अंगावर टाकायचं नाही पाणी, सांगून ठेवते. चिंचुके माग सर का? उठा नाही तर बघा. हा बघा, नाही नाही नाही. चिंचुके स्वच्छ निघाली पाहिजे तू. उठा नाही तर बघा. बघा बघ, नाही टाकायचं पाणी. नको 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 नको. नाही 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 नाही. चांडाळांनो, मुडद्यांनो, मला फसून टाकलं ना. बादलीत पाणी नव्हतं तरी. पंट्या रे, मला वाचव आता इथनं. मला नाही राहायचं इथं जलात. मावशी बाद झाली तुमची नाटकं. चिंचुके हा बेड बाहेर काढा. आता खरे गुन्हेगार सापडले. नाही नाही नाही, सोडणार नाही मी तुम्हाला. बघून घेईन चांगली तुम्हाला मी अद्दल घडवते का नाही बघाच. आई मी आहे ना, तू नको काळजी करू. ए आप्पे, तू माझ्या आईला आत टाकलंस ना, असे हाल करतो का नाही तुझे? बंटी बाळा, नाही हे सगळे राहू दे बाजूला, पण तुझ्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्या हाती लागू नाही ना, याची काळजी घे बर का. नाही तर तुझं काही खरं नाही. पण ते नको ना जाऊ. मला बाहेर काढा इथनं. मला नाही राहायचं. लवकर बाहेर काढा. मावशी अहो काही झालं तरी विजय नेहमी सत्याचाच होत असतो. महाभारतात बघितलं नाही वय तुम्ही? अहो आपल्या संविधानातही सांगितलंय की सत्यमेव जयते. माहिती नाही वय तुम्हाला? मावशी कसं आहे ना, खोट्याचं उभं जंगल पेटवायला खऱ्याची एक ठिणगी पुरीशी असते. आणि ही आप्पी म्हणजे आग आहे, आग. लक्षात ठेवायचं बर का. जे झालं ते झालं. आता माझ्या लेकीचा आणि जावयाचा पहिला सण आहे, तो तर साजरा करू की आधी. म्हणजे आम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला? वय मी तुम्हाला दोघांना बी माफ केलंय. पहिला सण म्हणा,
मी पण बघतेच की आता. हे बघा उगाच सिरीला पेटून काही करू नका. पण सांगितलं कळतंय ना.